एकदा एक मालक आपल्या नोकराला 100 रुपये देतो आणि त्याला म्हणतो, तू स्वामींच्या यात्रेला चालत चालत अक्कलकोटला चाललास तर हे माझ्याकडनं 100 रुपये घे आणि स्वामींच्या चरणात ठेव. तेव्हा नोकर चालत चालत अक्कलकोटला चाललेला असतो. त्याला रस्त्यात दिसतं भरपूर जण स्वामींचा जय जयकार करतात आणि त्याला असे सुद्धा भक्त दिसतात की जे 2-4 दिवसापासून जेवले नसतात, त्यांना भूक लागलेली असते. तेव्हा तो नोकर विचार करतो, आपण हे 100 रुपयामधले थोडेफार पैसे खर्च करू आणि या भक्तांना जेवण चारू. तो भरपूर भक्तांना जेवण चारतो आणि त्यांचं बिल होतं 90 रुपये. तो हॉटेलमध्ये 90 रुपये देतो. आता उरलेले 10 रुपये तो स्वामीच्या चरणात ठेवतो. त्याच दिवशी मालकाच्या स्वप्नात स्वामी येतात आणि त्याला म्हणतात, तुझे 90 रुपये आज माझ्या चरणात आले, माझी कृपा कायम तुझ्यावाशीच राहील. सकाळी उठल्या मालक विचार करतो, माझा नोकर एवढा इमानदारी, त्यांनी 90 रुपये स्वामींच्या चरणात ठेवले, मग 10 रुपये कुठे खर्च केले असतील. जेव्हा तो नोकर परत येतो तेव्हा त्याचा मालक त्याला विचारतो, 90 रुपये स्वामींच्या चरणात ठेवले, मग 10 रुपये कुठे खर्च केले. तेव्हा नोकर आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, हे तुम्हाला कोणी सांगितलं? उलट मी 90 रुपये भक्तांच्या जेवणाला खर्च केले आणि 10 रुपये स्वामींच्या चरणात ठेवले. तेव्हा मालकाला एक गोष्ट कळली, जे 90 रुपये त्यांनी भक्तांसाठी खर्च केले होते ते देवाने स्वीकारले होते आणि जे 10 रुपये स्वामींच्या चरणात ठेवले होते त्याचं कुठलंही मूल्य नव्हतं. त्यामुळे एक लक्षात ठेवा, जीवनात गरजू लोकांची मदत करायला शिका आणि उपाशी असलेल्यांना अन्नदान करा. देवाची कृपा कायम तुमच्या कुटुंबावर राहील.